हेरिडिटी आणि इव्होल्युशन. हेरिडिटीच्या बद्दल आपण पाठीमागच्या 2 लेक्चरमध्ये बघितलं. आज आपण इव्होल्युशन बद्दल शिकणार आहे. इव्होल्युशन म्हणजेच काय? उत्क्रांती, होत गेलेले बदल. तुमच्या पुस्तकामध्ये 3 डेफिनेशन दिले. एक साधी सोपी डेफिनेशन म्हणजेच काय? जे काही होणारे बदल, ग्रॅज्युअल चेंजेस, स्लो चेंजेस, जे टप्प्याटप्प्याने होत जातात, त्याला काय म्हटलं जातं? इव्होल्युशन असं म्हटलं जातं. एक डेफिनेशन आहे बघा तुमच्या पुस्तकामध्ये सुरुवातीला, इव्होल्युशन इज अ ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. डेफिनेशन मधून असं समजतंय की जे इव्होल्युशन, उत्क्रांती होत गेली, जे बदल होत गेले, ते बदल कसे होत गेले? लगेच झालेत का? नाही. ड्युरेशन त्याचा काय आहे? लॉंग ड्युरेशन आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ग्रॅज्युअल म्हणजेच काय? स्टेप बाय स्टेप, टप्प्याटप्प्याने हे बदल होत गेलेले. 3.5 billion years ago, life had been non-existence on the earth. म्हणजे जवळजवळ 3.5 बिलियन वर्षापूर्वी अर्थवर काहीही अस्तित्वात नव्हतं, म्हणजे सजीव अस्तित्वात नव्हते. बट नाऊ वी कॅन सी व्हरायटीज इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपल्याला आता खूप व्हरायटी दिसतात. फॉर एक्झाम्पल, ॲट प्रेझेंट crores of plants and animals with a huge diversity regarding to their shape and complexity are present on the earth. आपण जर प्लांट आणि ॲनिमल्सचं कंपॅरिझन केलं किंवा प्लांट्समध्ये कंपॅरिझन केलं तर आपल्याला खूप व्हरायटीज दिसतात. मग ही व्हरायटीज कशी आली? ॲनिमल डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम द युनिसेल्युलर अमिबा अँड पॅरामेशियम टू द मॅन टू जायंट व्हेल. म्हणजे ॲनिमलचा जर विचार केला तुम्ही तर अगदी युनिसेल्युलर ॲनिमल आहे, ज्याला आपल्याला मायक्रोस्कोप खाली बघावं लागतं. एक्झाम्पल, अमिबा, पॅरामेशियम यासारखे ॲनिमल आहेत, ते युनिसेल्युलर आहेत. आणि जर मॅन असेल किंवा व्हेलचं उदाहरण जर घेतलं तर ह्या दोन्हींच्या मध्ये कंपॅरिझन केलं तर त्यांच्यामध्ये खूप कॉम्प्लेक्सिटी, बॉडीमध्ये कॉम्प्लेक्सिटी काय होत गेलेली आहे? वाढत गेलेली आहे. सेम असंच कुणामध्ये आहे? प्लांटमध्ये सुद्धा आहे. प्लांटमध्ये आपल्याला सुद्धा युनिसेल्युलर क्लोरेलापासून ते अगदी बनियान ट्रीपर्यंत आपल्याला ही डायव्हर्सिटी दिसते. ही डायव्हर्सिटी आली कशी? अगदी पूर्ण आपल्या अर्थवर जिकडे तिकडे लाईफ एक्झिस्ट दिसते. मीन्स लाईफ एक्झिस्ट एव्हरीवेअर. फ्रॉम इक्वेटर टू बोथ पोल्स organisms are present all the places like air, water, land, rock, etc. सगळीकडे आता आपल्याला काय दिसतात? सजीवांचं अस्तित्व दिसतं. म्हणजे 3.5 बिलियन वर्षापूर्वी अर्थवर सजीव अस्तित्वात नव्हते, पण आता सगळीकडे आपल्याला हे सजीव आपल्याला आढळता येतात. मीन्स ह्युमन वॉज क्युरियस. ही शोज द क्युरियोसिटी अबाउट द ओरिजिन ऑफ लाईफ and reason for such a diversity in a life present on the earth since ancient time. पूर्वीपासून माणसाला एक क्युरियोसिटी आहे. तुम्हाला सुद्धा आता वाटलं असेल की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची डेव्हलपमेंट कशी होत गेली आणि मग ह्युमननी त्याच्यामध्ये सर्च करत असताना वेगवेगळ्या थिअरीज सांगितल्या. डिफरंट थिअरीज अबाउट ओरिजिन अँड इव्होल्युशन्स हॅव बीन प्रपोज टिल टुडे, ऑफ विच थिअरी ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट. Which one theory? Gradual development of living organism. Note down that. What is the which is the theory? Gradual development of living organism is accepted now. Unicellular आणि multicellular. Animals, plant एवढं तुम्हाला माहिती आहे. जे ॲनिमल्सचं ओरिजिन काय असेल, प्लांटचं ओरिजिन काय असेल, तर मल्टीसेल्युलर असेल. मल्टीसेल्युलर कशापासून तयार झाले असतील? युनिसेल्युलर पासून तयार झाले असतील, हे तुमच्या लक्षात येईल. पण युनिसेल्युलर कसे तयार झाले अर्थवर, ती इन्फॉर्मेशन आज आपण बघणार आहे. सुरुवातीला अर्थवर मग सांगितल्याप्रमाणे काय नव्हतं? कोणतेही सजीव अस्तित्वात नव्हते. मग लाईफ फॉर्म कशी झाली त्याची थोडक्यात हा फ्लोचार्ट मी इथं काढलाय, तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काढून घ्यायचा आहे. सुरुवातीला ॲट द बिगिनिंग अर्थवर आपल्या काय होतंय? सिंपल एलिमेंट्स होते. सिंपल एलिमेंट्स इन द ओशन. ओशन मीन्स महासागर. ओशनमध्ये सुरुवातीला सिंपल एलिमेंट्स होते. बराचसा कालावधी गेल्यानंतर ह्या सिंपल एलिमेंट्स पासून काय तयार झाले? तुम्हाला एलिमेंट्स पासून कंपाऊंड तयार होत माहिती आहे. एलिमेंट्स एकत्र आले काय तयार होतात? कंपाऊंड तयार होतात. तसे हे सिंपल जे एलिमेंट्स ओशन मधले होते, त्या ओशन मधले सिंपल एलिमेंट्स एकत्र आल्यानंतर काय तयार झाले? सिंपल टाईप्सचे कंपाऊंड्स तयार झाले. कोणत्या प्रकारचे कंपाऊंड्स तयार झाले? ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड.
परत काही कालावधी गेल्यानंतर किंवा काही बरेच वर्ष गेल्यानंतर ह्या सिंपल कंपाऊंडचं रूपांतर कशामध्ये झालं? कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स मध्ये झालं. म्हणजे कॉम्प्लेक्स कंपाऊंड कोणकोणते होते? तर साहजिकच प्रोटीन्स असतील आणि न्यूक्लिक ऍसिड असतील, ह्याच्यामध्ये त्याचं रूपांतर झालं. मग पुन्हा बराचसा कालावधी गेल्यानंतर ह्या प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड असे मटेरियल एकत्र आले आणि पहिली प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल तयार झाली. सेल नाही म्हटलं मी, काय म्हटलंय? फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल, ज्याला प्रोटोप्लाझम सुद्धा म्हटलं गेलं किंवा फर्स्ट लिव्हिंग मटेरियल असं म्हटलं गेलं. बघा, फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल may have been formed from the mixture of different types of organic and inorganic compound. हे सगळं घडत असताना हे टप्प्याटप्प्याने घडत गेलं. यासाठी बराचसा कालावधी गेला, हजारो वर्ष लागली. बघा पुन्हा सांगते, सिंपल एलिमेंट्स पासून काय तयार झाले? सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. त्याच्यापासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झाले. कॉम्प्लेक्स कंपाऊंड एकत्र आले, मध्ये कॉम्प्लेक्स कंपाऊंड ऑर्गॅनिक असतील किंवा इनऑर्गॅनिक असतील आणि पहिली प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल तयार झाली. ओरिजिन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे आपण म्हणतो जनरली वॉटर मधून झालं किंवा सी मधून झालं, तर हे इथून सांगितलं जातं. कारण ओशन हा असा एरिया आहे की जिथून लिव्हिंग ऑर्गॅनिझमला सुरुवात झाली. मग प्रोटोप्लाझम आणि मग पुन्हा नंतर काय झालं? देअर हॅड बीन some differences among those cells and according to the principle of natural selection theory डार्विनने सांगितली. त्याच्यामध्ये अशा सेल, ह्या प्रोटोप्लाझम किंवा सेल पासून सेल पुन्हा तयार झाल्या, पण त्यातल्या काही सेल ज्या सराउंडिंग मध्ये ऍडजस्ट केल्या, ज्या सेलनी त्यांच्यामध्ये ग्रोथ झाली, त्याच तेवढ्या कंटिन्यू राहिल्या. अदर आहेत त्या सराउंडिंग मधून काय झाल्या? पेरिश झाल्या. पेरिश मीन्स नष्ट झाल्या. देअर मे हॅड बीन सम डिफरन्सेस, ज्या सेल तयार झाल्या त्यांच्यामध्ये बरेचसे डिफरन्सेस होते. आणि प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन मधून असं सांगितलं गेलं की काही सेलमध्ये ग्रोथ होत गेली आणि त्या डेव्हलप होत गेल्या आणि काही आहेत त्या पेरिश होत गेल्या. कोणत्या पेरिश होत गेल्या? सम मे हॅव पेरिश्ड विच कुड नॉट ऍडजस्ट विथ द सराउंडिंग. आणि मग त्याच्यापासून मग युनिसेल्युलर पासून मग पुन्हा काय तयार झाले? मल्टीसेल्युलर तयार झाले. अशा पद्धतीनं ऑर्गॅनिझम्स मध्ये कॉम्प्लेक्सिटी जी आहे ती काय होत गेली? इन्क्रीज होत गेली. इव्हॉल्युशन कसं होत गेलं हे आपण बघितलं. म्हणजे सजीव कसे तयार झाले, सजीवांच्या मध्ये टप्प्याटप्प्याने बदल कसे होत गेले हे आपण अर्थवर पाहिले. पण हे सांगण्यासाठी बरेचसे काही फिलॉसॉफर्स होते किंवा काही रिलिजियस स्कॉलर्स होते. प्रत्येक रिलिजन्समध्ये जे काही फिलॉसॉफर किंवा प्रत्येक देशांमध्ये, मग इंडियन असतील, चायनीज असतील, रोमन, ग्रीक, प्रत्येक फिलॉसॉफर किंवा रिलिजियसने त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी अर्थची फॉर्मेशन किंवा लाईफ फॉर्मेशन कसं झालं किंवा युनिव्हर्स फॉर्म कशी झाली ही त्यांच्या बुक्समध्ये, म्हणजे त्यांच्या पोएट्रीमधून असेल, पोएममधून असेल, स्टोरीजमधून किंवा त्यांच्या बुक्समधून ही माहिती लिहून ठेवलेली आहे. मीन्स many philosophers and religious scholars have written their view of formation of life and formation of universe, like Indian, Chinese, Roman, Greek. Various cultures have noted different types of formation about planets, stars, the Pancha Mahabhutas, living organism, in the form of their poetry, stories and religious books. म्हणजे प्रत्येकातून आपल्याला वेगवेगळं थोडीशी प्रत्येकाने वेगवेगळ्या थेरीज थोडीशी माहिती वेगवेगळी दिली. पण त्याच्यामध्ये सगळ्यात ऍक्सेप्टेड जी आहे थेरी, हा प्रश्न तुम्हाला एमसीक्यूला बऱ्याच वेळा पडतो. विच थेरी इज मोस्टली ऍक्सेप्टेड थेरी? तर थेरीचं नाव आहे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम थेरी. कोणती? ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम थेरी. आणि याच्यामधून त्यांनी एक डेफिनेशन पुन्हा इव्हॉल्युशनची केलेली आहे. इव्हॉल्युशन ऑफ अ न्यू स्पेसिस. नवीन स्पेसिस मध्ये इव्हॉल्युशन होतंय कशामुळं? ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन कॉल्ड ॲज अ इव्हॉल्युशन. म्हणजेच नवीन स्पेसिस मध्ये चेंजेस होतात. कशामुळे होतात? तर काही एन्व्हायरमेंटमध्ये किंवा सराउंडिंगमध्ये त्याच्या चेंजेस झाल्यानंतर तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच्या बरेचसे जनरेशन्स होत असताना तो त्याच्या काही स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिकमध्ये चेंजेस करत जातो आणि
त्या प्रोसेसला काय म्हणलं जातं, इव्हॉल्युशन. म्हणजे आपण जर कंपॅरिझन केलं तर अमिबा आणि ह्युमन बीइंग यांच्यामध्ये जे बदल होत गेलेले आहेत ते कसे बदल होत गेलेले आहेत, तर जनरेशन टू जनरेशन किंवा टप्प्याटप्प्याने होत गेलेले आहेत. डेफिनेशन पुन्हा बघा, इव्हॉल्युशन ऑफ न्यू स्पेसिस ड्यू टू, कशामुळे होतं आहे, ड्यू टू चेंजेस ऑफ स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ several generations, means many generations of living organism. का होतात ते, as a response to natural selection is called as a evolution. मग आपण पुन्हा काय बघणार आहे, थेरी ऑफ इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशनची थेरी जी आहे ती थेरी मध्ये ठराविक 3 ते 4 पॉइंट त्यांनी सांगितले, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. थेरी ऑफ इव्हॉल्युशन शॉर्ट नोट तुम्हाला विचारली जाते. थेरी ऑफ इव्हॉल्युशन मध्ये लिहित असताना पहिल्यांदा तुमची ओळ येणार आहे. अकॉर्डिंग टू दिस थेरी, ह्या थेरीनुसार काय सांगितलं गेलंय, अकॉर्डिंग टू दिस थेरी फर्स्ट लिव्हिंग मटेरियल, मटेरियल म्हणतो आपण ऑर्गॅनिझम ने, द फर्स्ट लिव्हिंग मटेरियल ज्याला आपण प्रोटोप्लाझम असं म्हणलंय, हॅज बीन फॉर्म इन ओशन. कुठे तयार झालाय, ओशन मध्ये. स्टेप्स लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. पहिला लिव्हिंग मटेरियल कुठे तयार झालं, ओशन मध्ये तयार झालं. Second point, in due course of time, unicellular organism is formed. कालावधी गेला त्याच्यापासून पुन्हा प्रोटोप्लाझम पासून किंवा त्या लिव्हिंग मटेरियल पासून काय तयार झालं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झालं. हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सची वाढ होत गेली, बराचसा कालावधी होत गेला त्याच्यामध्ये. ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम from which larger and more complex organisms were formed. म्हणजे युनिसेल्युलर मध्ये बरेचसे चेंजेस होत गेले आणि त्याच्यापासून लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झाला. ऑल दोज चेंजेस वर स्लो अँड ग्रॅज्युअल. हे जे झालेले बदल आहेत ते सगळे बदल कसे आहेत रे, स्लो अँड ग्रॅज्युअल, टप्प्याटप्प्याने होत गेले आणि खूप हळूहळू होत गेलेले आहेत. Fifth point, duration of all these changes is at most 300 crore years. म्हणजेच अगदी प्रोटोप्लाझम पासून ते डेव्हलप्ड ऑर्गॅनिझम पर्यंत तयार होईपर्यंत जो कालावधी लागलेला आहे तो जवळजवळ किती वर्ष आहे, 300 करोड इयर्स एवढा आहे. आणि मग हे जे बदल होत गेले हे बदल टप्प्याटप्प्याने मग सांगितल्याप्रमाणे नॅचरल सिलेक्शन थेरी प्रमाणे ज्या ऑर्गॅनिझमनी सराउंडिंग मध्ये चेंजेस झाल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये चेंजेस केले ते सर्वाइव्ह झाले, अदर्स काय झाले, पेरिश झाले. मग ही थेरी सांगितल्यानंतर एक नवीन डेफिनेशन पुस्तकाच्या शेवटच्या पॉइंट मध्ये दिलेली आहे बघा, तुम्हाला खूप इझी डेफिनेशन आहे. काय डेफिनेशन सांगितले, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट. आता तुम्हाला इथे काय दिसतं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये झालेला प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट. फक्त ॲनिमल मध्ये आहे का ती, नाही. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट अँड ॲनिमल. कुणापासून, फ्रॉम ancestor having different structural and functional organization. फक्त त्यांच्या फंक्शन्स मध्ये किंवा स्ट्रक्चर मध्ये बदलले, दोन्ही मध्ये बदल झालाय. ancestor म्हणजे पूर्वज. बघा डेव्हलप, पुन्हा डेफिनेशन कशी आहे बघा, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट अँड ॲनिमल फ्रॉम ancestor having different structural and functional organization is called as a evolution. जनरली दोन डेफिनेशन आपण याच्यामध्ये बघितल्या, मगाची एक डेफिनेशन आणि आताची ही एक डेफिनेशन. ही डेफिनेशन जी केलेली आहे ती इव्होल्युशन, थेरी ऑफ इव्होल्युशन च्या पॉइंट नुसार केलेली आहे. थँक्यू.